नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ त्याच्या निर्णयावर ठाम आहे की काहीही झालं तरीही मी नंदिनीसोबतच लग्न करणार आहे. हा पार्थचा निर्णय ठाम असतो. त्यामुळे पार्थने ठरवलेलं आहे की कोणत्याही कंडिशनला मी नंदिनीशीच लग्न करणार आहे. आणि त्याचबरोबर पार्थने आज नंदिनीला प्रेमाची कबुलीही दिलेली असते. हे कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर जीवा मात्र पार्थला इकडे चिडवत असतो. तो म्हणत असतो की मला सांग ना, म्हणजे अरे लोक आधी शेअर सबस्क्राईब करण्याआधी लाईक करतात आणि तू सांगतोयस की लाईक यू पर्यंत आहे. अरे असं कसं चालेल दादा, तुझ्या लक्षात काय येत नाहीये, मला सांग बरं. आता प्रॅक्टिस करूया आपण. तू मला सांग बरं कसं म्हणणार तू नंदिनीला आय लव्ह यू. बरं इथं हा जो आहे ना फ्लॉवर पॉट हा पकड आणि याला समज की नंदिनी आहे. बरं ठीक आहे, जाऊ दे दादा, तुला तसं वाटतंय ना. थांब, मला ही ओढणी पण मिळालेली आहे नंदिनीच्या ओढणीसारखी. तर मला काय वाटतंय माहिती आहे का, आता तू मला समज की मी नंदिनी तुझ्यासमोर उभी आहे आणि तसं बोल. मग इकडे जेव्हा बोलायला लागतो तेव्हा पार्थ म्हणतो एक गोष्ट, नंदिनी अशा बोलत नाहीत. मग जेव्हा नंदिनीची ॲक्टिंग करून बोलायला सुरुवात करतो तो म्हणत असतो, अहो पार्थ, मला असं वाटत होतं की तुम्ही तुमच्या मनातल्या भावना माझ्याजवळ व्यक्त केल्या पाहिजेत, म्हणलं पाहिजे तुम्ही मनातले, मला असं वाटत होतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, पण मला असं वाटलं की तुम्हाला असं वाटतंय, तुम्ही नेहमी म्हणत असतात ना लग्नानंतर होईलच प्रेम, मग लग्नानंतरच बोलायचं असं मला वाटलेलं होतं. आणि खरंच पार्थच्या समोर नंदिनी येऊन उभी असते आणि पार्थ म्हणत असतो, खरंच तुम्हाला वाटतं मी म्हटलं पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणते, मुली आहेत ना त्यांच्या मनातल्या भावना आहेत ना अशा बोलून दाखवत नसतात, त्या फक्त तुम्हालाच ओळखाव्या लागत असतात, तुमच्या नजरेतून ओळखाव्या लागत असतात. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि पार्थ तिथे बोलत असतो आणि आय लव्ह यू म्हणतो. आणि त्याचबरोबर त्याला असं वाटतं की नंदिनी त्याच्यासमोर आहे हे समजून पार्थ नंदिनीला मिठी मारायला जातो आणि त्या क्षणी जीवा हा पार्थला ढकलून देतो आणि म्हणतो की फक्त आय लव्ह यू म्हणायचं होतं, तुला काय त्याच्या पुढची स्टेप घ्यायला सांगितली नव्हती मी, असं म्हणत त्याला चिडवू लागतो. आणि त्याचबरोबर पार्थ पण खुश झालेला असतो, कारण त्याच्या मनातल्या भावना तो नंदिनी जवळ व्यक्त करणार असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं चालू असतं आणि पार्थ आणि जेव्हा बोलत असतात. इकडे काव्या पण नंदिनीला म्हणत असते की तुम्ही आता लग्नानंतर म्हणण्याआधी लग्नातच म्हणणारे पहिलं कपल ठरलं पाहिजे असं मला वाटत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही दोघं लग्नाच्या आधी म्हणा आणि ते जे आहे ना ठरलेलं ते मोडून टाका. म्हणजे लोक म्हणतात ना की अरेंज मॅरेजमध्ये इकडे आय लव्ह यू लग्नानंतर म्हटलं जातं, हा जो भ्रम आहे ना तो आता मोडला पाहिजे असं मला वाटतं. हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे आता सगळ्यांची छान तयारी झालेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता जिथं लग्न आहे म्हणजे नंदिनीच्या आजोळी हे लग्न करायचं ठरलेलं असतं आणि सगळेजण तिकडे जायला निघत असतात. सगळ्यांच्या बॅगा पॅक झालेल्या असतात आणि इकडे विक्रांतने फोन केलेला असतो धनंजयला. विक्रांतचं पण तेच चालू असतं, धनंजयचं पण तेच चालू असतं. तिघींना सांगितलं जात असतं. त्याचबरोबर आई म्हणत असते की तुमचं ते कॉस्मेटिक मेकअप वगैरे एकमेकींचं वापरा, भांडायची काही गरज नाही, कारण काही झालं तरी काही बिघडत नाही आहे. तेव्हा लगेचच इकडे काव्या आणि आरू म्हणत असतात की ताईची चॉईस बघ काय आहे, आता काय आम्ही ताईचं साहित्य वापरायचं आहे का, हे सगळं त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे विक्रांत बोलत असतो, तो म्हणत असतो हो आमचीही तयारी झालेली आहे. आणि मग ह्या दोघी जणी फोन घेतात आणि म्हणू लागतात की जिजूंना पण सांगा की आम्ही पण येणार आहोत, म्हणजे ताई पण वाट बघते म्हणून लवकर आवरा, असं ती बोलत असते. आणि इकडे विक्रांत म्हणत असतो हो तुमच्या जिजूंना पण तुमचा निरोप देतो, असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि सगळेजण हसत असतात. पार्थ पण लाजत असतो. फायनली कुठेतरी आता लग्नाची तयारी सुरू झालेली आहे, लगीनघाई सुरू झालेली आहे आणि सगळेजण आता नंदिनीच्या आजोळी जिथे लग्नाचा व्हेन्यू ठरलेला आहे त्या ठिकाणी जायला निघालेले असतात. तेवढ्यातच पार्थ सगळेजण वरती पाहतात तर वरून रम्या येत असते. रम्याचं सगळ्यांना वाईट वाटत असतं, कारण रम्याच्या विरोधात जाऊन हे सगळं घडत असतं. रम्याने थोडासा उशीर केलेला असतो. रम्याने जर तिच्या मनातली गोष्ट थोडी लवकर सांगितली असती तर पार्थचं लग्न हे रम्याशीच झालं असतं, हे सगळ्यांचं म्हणणं असतं. रम्या खाली येते, पार्थ निघालेला असतो आणि त्याचबरोबर रम्या म्हणू लागते की पार्थ माझ्याशी बोलणारही नाहीस का तू. रम्याला सर्व गोष्टी आठवत असतात, त्याचबरोबर पार्थलाही आठवत असतात. पार्थने डायरेक्टली रम्याला सांगितलेलं असतं आणि माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही असं म्हणत हे सगळं थांबव असं म्हणत पार्थने रम्याने लिहिलेलं लव्ह लेटरही फाडून टाकलेलं असतं. पार्थ निघालेला असतो. रम्या त्याचा हात पकडते आणि म्हणत असते की मी तुला शेवटचं बाय करायला आलेली आहे असं म्हणत रम्या तिथं कोसळते. सगळेजण धावत येतात. काय झालं, बॅगा गाडीत ठेवायचं काम सुरू असतं. सगळे धावत आलेले असतात आणि त्याचवेळी रम्याच्या
नंदिनीच्या हातामध्ये तिने गोळ्या खाल्लेल्या असतात, ते डबे असते आणि मग वसू तिथे येते आणि गोंधळ सुरू करू लागते. वसू म्हणू लागते की हे बघितलं ना, हे सगळं पार तुझ्यामुळे झालेलं आहे, तुमच्यामुळे झालेलं आहे. हे सगळं माझ्या रम्याने जीव द्यायचा प्रयत्न केलेला आहे. कारण काहीही झालं तरीही रम्याला ही गोष्ट सहनच होत नाही. कारण पारचं लग्न हे दुसरं कोणाशी तरी होतंय, ही गोष्ट माझ्या मुलीला ॲक्सेप्टच होत नाही, म्हणून तिनं हे सगळं करत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता अरुणे आणून ताई तुझी पर्स म्हणून नंदिनीची पर्स फेकलेली असते आणि नंदिनीच्या हातातला चुडा म्हणजे बांगड्या वाढवल्या जातात. तेव्हा ती म्हणते की ताई सॉरी, बांगड्या फुटल्या. तेव्हा आई म्हणू लागते की अगं असं काय बोलतेस, फुटल्या नाही म्हणायचं, वाढवल्या. पण मला ना कळतच नाही आहे, शुभकार्याला जाताना असं बांगडी वाढवणं मला ना जरा भीतीदायक वाटायला लागलेलं आहे, असं तिचं बोलणं सुरू असतं. तेव्हा नंदिनी म्हणते आई असं काही नसतंय गं, चुकून घडलेलं आहे, उगीच असं मनात काही आणू नकोस असं म्हणत ती समजून सांगत असते. त्याचवेळी इकडे आता नंदिनी सगळ्यांशी बोलत असते. ती म्हणते दे इकडे त्या बांगड्यांची काचा, आणि बांगडी फुटलेली आहे, एवढं काही झालेलं नाही आहे असं म्हणत त्या बांगडीच्या काचा टाकायला जाते. इकडे आता रम्यासाठी घरीच सगळी ICUची व्यवस्था केलेली असते आणि रम्यावरती उपचार सुरू झालेले असतात. डॉक्टर नर्स सगळेजण जमा झालेले असतात आणि इकडे रम्याला आता सलाईन त्याचबरोबर ऑक्सिजन हे सगळं लावलेलं असतं. आणि रम्या मात्र तिथे तशी झोपून असते. तिला त्रास होत असतो कारण तिने झोपेच्या गोळ्या जो डोस घेतलेला असतो तो एक्स्ट्रा घेतलेला असतो आणि हे सगळं घडत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रम्याची अवस्था वाईट होत चाललेली असते आणि रम्या ती डिस्टर्ब होत असते. त्याचबरोबर आता डॉक्टरांनी ट्रीटमेंट तर घरी सुरू केलेली असते, पण वसुंधराची नाटकं मात्र सुरूच असतात. वसुंधरा म्हणत असते की हे सगळं जे चाललंय ना तुमचं, घाई चालली आहे ना करायची, ती फक्त मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्न लावायचं आहे, त्यासाठी हे सर्व चाललेलं आहे, पण तुम्हाला माझ्या मुलीबद्दल कोणालाच काही वाटत नाही. इकडे आता ही बोलत असते ती म्हणजे आरोही म्हणत असते की आता आम्ही जाणार आहोत, आम्ही जाताना 5 जण जाणार आहोत, आमच्या घराची आम्हाला खूप आठवण येईल, मिस यू घरा असं म्हणत ती बोलत असते. ताईचं लग्न झालं की मग आम्ही येताना 4 जण येणार आहोत, हे तिचं बोलणं सुरू असतं. आणि त्या क्षणी नंदिनीच्या डोळ्यातनं पाणी येऊ लागतं. नंदिनीला वाईट वाटत असतं कारण हे घर सोडून आपली माणसं सोडून जायचं आहे. आणि मग ती आरोही जवळ जाते आणि म्हणते आरू मला तुला काहीतरी सांगायचं आहे, मी गेल्यानंतर माझी रूम ही तुझी असेल. त्याचबरोबर ती आपल्या काव्याकडे जाते. काव्याला म्हणू लागते की काव्या माझे सगळ्या कुर्तीज ह्या तुझ्या असतील, हे सगळं ती बोलत असते आणि काव्याला सांगत असते. तेव्हा काव्या म्हणत असते की हो, मग बाबांकडे जाते, तो चेसबोर्ड आहे ना बाबा तो तुमचा असेल. आईकडे जाते, आई सगळी झाडं ही तुझी असतील. बाबा म्हणतात हे सगळं तू आम्हाला देऊन जाते आणि घराला आठवणी देत आहे असं ती सांगत असते. बाबा म्हणतात की एवढं सगळं आम्हाला देऊन जाते, पण यातलं तुझ्याकडे काय असणार आहे, तू काय घेऊन जाणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की आहेत ना नवीन माणसं, पुन्हा माझ्यासोबत असणार आहेत ती, असं तिचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे काव्या रडायला सुरुवात करते. काव्या म्हणत असते की नाही, आणि मग तिघी बहिणी एकत्र येतात. त्या तिघीही रडत असतात. तिघींनाही खूप वाईट वाटत असतं आणि त्याचबरोबर तिघींचं बोलणं सुरू असतं कारण नंदिनीचं आता लग्न होणार असतं, ह्या गोष्टीचं वाईट वाटत असतं आणि त्यामुळंच तिघीजणी रडत असतात. आईबाबांच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं. नंदिनी म्हणत असते की नाही अजिबात रडायचं नाही आहे कोणी, मी सांगते ना असं ती म्हणत असते आणि रडत मात्र स्वतःच असते कारण तिला स्वतःलाच कंट्रोल होत नसतं आणि ती रडायला सुरुवात करत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी स्वतः रडत असते आणि सगळेजण तिला समजवत असतात आणि नंदिनीला म्हणत असतात की अगं असं नको करूस, कारण जाताना रडायचं नाही. आणि तिघी बहिणी एकत्र असतात. त्यावेळेस काव्या म्हणते की ताई काळजी करू नको, मी तुझ्यासोबत सगळीकडेच असणार आहे आणि त्याचबरोबर मी तुझ्यासोबत तुझ्या सासरीही येणार आहे. त्यावेळेस सगळ्यांच्या समोर मग नंदिनी तिला म्हणते तू माझ्यासोबत माझ्या सासरी कशी असणार आहे, कारण इकडे काव्या तर बोलत बोलत बोलून गेलेली असते की मी तुझ्यासोबत तुझ्या सासरीही असेल, त्यामुळं काळजी करू नकोस असं म्हणते आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो. नंदिनी तिला म्हणत असते तू माझ्यासोबत माझ्या सासरी काय करणार आहेस. आता नक्की काव्या काय उत्तर देणार हे महत्त्वाचं ठरत असतं. आणि इकडे मात्र आता वसूने गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. मानिनी मात्र ऐकायला तयार नसते. मानिनी म्हणत असते तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला असं वाटत आहे ना की हे सगळं जे घडत आहे ते तुमच्या मुलीला त्रास देण्यासाठी घडत आहे, पण नाही, हे सगळं केलेलं आहे ते तुम्हाला त्रास होऊ नये आणि तुमच्या मुलीला त्रास होऊ नये म्हणून केलेलं आहे. कारण जर हॉस्पिटलला नेलं
असतं तर इथे अटेम्प्ट टू सुसाईडची केस झाली असते, म्हणून तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं नाही आहे, ICUची व्यवस्था घरी केलेली आहे. आणि जर ताई तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं जे आहे ते आम्ही मुद्दाम म्हणून करतोय, पण तसं नाही, हे सगळं तुमच्या मुलीमुळे घडत आहे. कारण तिला माहिती आहे तरीही वारंवार ती त्याच गोष्टीचा हट्ट करत आहे. इकडे वसुंधरा भयानक चिडलेली असते आणि वसुंधरा म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव विक्रम, जर माझ्या मुलीला काय झालं तर मी अजिबात कोणालाही सोडणार नाही. कारण माझ्या मुलीच्या बाबतीत जर चुकीचं काही घडलं तर मी कोणालाही सोडणार नाही, असं ठणकावून ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे पार्थ, त्याचबरोबर जीवा आणि युग सगळेजण पाहत असतात. हे सगळं घडत असतं, त्या सगळ्याचा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. पार्थलाही धक्का बसलेला असतो, कारण एवढं सगळं झालेलं असलं तरीही जीवा पार्थकडे पाहत असतो आणि पार्थला काळजी वाटत असते. एवढं सगळं आहे तरीही आपल्या घरामध्ये ऐन लग्नाला जाताना एवढं मोठं सगळं घडत आहे. आणि त्यानंतर विक्रमला इकडे वसुंधरा ओरडत असते, तुझ्यामुळं माझ्या मुलीच्या आयुष्याचा असा खेळखंडोबा झालेला आहे. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी पाहू शकत नाही. अजूनही तुमच्या हातात आहे, तुम्हाला मात्र लग्नाचं पडलेलं आहे आणि तुम्हाला फक्त आणि फक्त लग्नच करायचं आहे, म्हणून हा सगळा गोंधळ सुरू झालेला आहे. इकडे जीवा पाहत असतो, कारण त्याला इकडे काव्याची पण काळजी वाटत असते. आणि इकडे रम्याने जो गोंधळ घातलेला आहे त्यामुळं सगळेजणच डिस्टर्ब झालेले असतात. आणि त्याचवेळी पार्थ म्हणत असतो, तुला काय म्हणायचं आहे वसुआत्या, म्हणजे अजूनही मी माझा निर्णय बदलावा आणि रम्याबरोबर लग्नासाठी तयार व्हावं? तेव्हा वसू म्हणत असते की हो, मी तेच सांगत आहे तुला. पार्थचं मात्र म्हणणं असतं की शक्यच नाही, काही झालं तरी मी या लग्नासाठी तयार होणार नाही, कारण माझं लग्न नंदिनीसोबत ठरलेलं आहे आणि आता 2 दिवसावर लग्न येऊन पोहोचलेलं आहे आणि तुम्ही जे बोलत आहात ते मला अजिबात मान्य नाही. हे सगळं तिथं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ गेलेला असतो तो रम्याच्या रूममध्ये जाऊन तिथे कपाट उघडतो आणि त्या क्षणी त्याला धक्का बसतो, कारण त्या कपाटामध्ये एका बॉक्समध्ये असतं ते म्हणजे मंगळसूत्र, आणि ते पाहून पार्थला धक्का बसलेला असतो. इकडे सगळेजण आता चिडवत असतात आणि बोलत बोलत काव्या म्हणून गेलेली असते की मी तुझ्यासोबत तुझ्या सासरीही येणार आहे. आणि हे बोलल्यानंतर इकडे आता नंदिनीला धक्का बसलेला असतो. तू माझ्या सासरी कशी येऊ शकशील, हा प्रश्न नंदिनीला पडलेला असतो. आता काव्या नक्की काय उत्तर देणार आहे? इकडे आता पार्थ रम्याच्या रूममध्ये गेलाय आणि त्याच्यासमोर आलेलं आहे ते म्हणजे मंगळसूत्र, आणि ते मंगळसूत्र हातात घेतलेलं आहे. रम्या हसत हसत त्याच्याकडे पाहत आहे. रम्याची अशी अपेक्षा आहे की पार्थनं ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालावं, म्हणून ती तेवढ्या आनंदाने त्याच्याकडे पाहत आहे. पण पार्थ त्याच्या निर्णयावर ठाम आहे. आता आणखी काय राडा होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.